आंबेडकरी संघटनांचा इशारा, आरोपींना अटक नाही तर आंदोलन ठरलेलं. नगरमध्ये जातीय तणाव वाढला, बाबासाहेबांचा अपमान करणारे कोण? अहिल्यानगर शहरात आज सकाळपासूनच खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काही अज्ञात समाजकंटकांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पत्रके भिरकावली. या पत्रकांमध्ये शहराचे आमदार संग्राम जगताप यांचंही नाव घेण्यात आलं असून त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. हा प्रकार शहरातील शांतता भंग करण्याचा आणि जातीभेद वाढवण्याचा प्रयत्न असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. या घटनेनंतर विविध समाज संघटनांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. निवेदनात चेतावणी देण्यात आली आहे की आरोपींवर कारवाई न झाल्यास सर्व समाज बांधव एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील. दरम्यान न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या संदर्भातही झालेल्या निंदनीय वक्तव्याचा निषेध करून समाजात तणावाचे वातावरण निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात पोलिसांची चळवळ वाढली असून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढचा राजकीय आणि सामाजिक परिणाम काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल जे आपल्या शिवाजी महाराज पुतळ्याचा जो उड्डाण पूल आहे त्यावरून एक अज्ञात इस्मानी काही अंड्याचे टर्फल असतील, अंडे असतील त्याच्यात, आणि काही वहीच्या पानावर पेनाने लिहिलेल्या काही त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिव्या दिल्या, काही धर्माबद्दल काही अशा अलिच्छ भाषा वापरली गेली, गलिच्छ म्हणता येईल आपल्याला. त्याचप्रमाणे या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप यांच्याबद्दल बी काही मजकूर लिहिलेला आहे. तर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी व कालच आमचे योगेशजी थोरात यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रात्री फिर्याद दाखल केली. तर ते आरोपी लवकरात लवकर अटक करण्यासाठी व या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो होतो. SP साहेबांना त्या संदर्भात निवेदन दिलं. व दुसरा विषय जो सर्वोच्च न्यायालयाचा, जे गवई साहेब आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यांच्यावर एक कोणत्या धर्मांध व्यक्तीने बूट फेकला, त्या घटनेचा पण आम्ही या ठिकाणी निषेध केला व त्यावर देशद्रोहाचा गुन्हा सरकारच्या वतीने जाहीर करावा. आता त्यांनी केला नाही न्यायालयाच्या वतीने, पण सरकारने गुन्हा दाखल करावा व त्याच्यावर पण योग्य ती कारवाई करावी व या घटनेतील आरोपी शोधून नगर शहराचं वातावरण बिघडवणारे जो कोणी असेल वृत्ती त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी असे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय गवई साहेबांच्या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काल जो केळसवाना आणि संबंध देशाला लाज आणणारा असा जो प्रसंग घडला की एका वकिलानं आपला पायातला बूट काढून त्यांच्या दिशेनं भिरकवला, ही लोकशाहीची हत्या आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या वकिलाच्या अंगात आलेलं जे बळ आहे ते बळ कोणाच्या आशीर्वादानं आलेलं आहे याच्या खऱ्या अर्थाने चौकशी होण्याची गरज आहे. कारण एका बाजूला समतेचा आणि राज्यघटनेचा सन्मान करतो आणि दुसऱ्या बाजूला राज्यघटनेने निर्माण केलेल्या या सर्व न्यायालयांच्या सर्वोच्च न्यायमूर्तींवर बूट फेकण्याचा जो प्रकार आहे त्याचा आम्ही जाहीरपणानं नगर जिल्ह्यातल्या आंबेडकरी जनतेच्या वतीनं, चळवळीच्या वतीनं निषेध करतो. आणि तो जो आरोपी आहे त्या आरोपीच्या संदर्भामध्ये आपण एक गोष्ट बघितली असेल की तो ज्या सनातन धर्माच्या संदर्भामध्ये बोलत होता, तो सनातन धर्म आणि हा जो संघर्ष चालू आहे या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वाद पेटवण्याचं काम या ठिकाणी वेगवेगळ्या जातीय शक्तीकडून, धर्मांध शक्तीकडून केलं जातं. या देशातलं वातावरण अस्थिर व्हावं, सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रास व्हावा, त्याचे जे परिणाम येतील त्याचा राजकीय फायदा उठवावा अशा पद्धतीचे चालू आहेत. त्यामुळे त्याचा आम्ही तीव्र निषेध करून या देशामध्ये शांतता, सहिष्णुता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारानं हा देश कणखरपणे चालावा अशीच अपेक्षा मी या करतो. आणि काल जो नगरमध्ये प्रकार घडला तो निंदनीय प्रकार, त्याचा निषेध आम्ही करतो. त्या आरोपीच्या लवकरच पाठीमागे पोलीस यंत्रणा लागली असून तो लवकरच आपल्याच्या लक्षामध्ये येईल अशी परिस्थिती आहे. ते SP साहेबांनी सांगितलं की थोड्याच वेळामध्ये किंवा थोड्या कालावधीमध्ये त्या मुख्य आरोपी जो ज्या पुतळ्याजवळ, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बाबासाहेबांच्या संबंधी, आमदार संग्राम जगताप यांच्या संबंधी आणि इतर ज्या टीका-टिप्पणी आणि वेगळ्या पद्धतीचा हा एक काफिर आहे, हा एक त्याला देखील पकडलं जाईल असे शब्द किंवा आश्वासन माननीय DSP साहेबांनी दिलेलं आहे. त्यांचे देखील पोलीस खाते एवढं वेगानं 18 तासामध्ये आरोपीच्या मागे गेलं आहे याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन केलं की तुमच्या तपासाला थोड्या दिवसामध्ये, थोड्या काळामध्ये यश येईल अशी परिस्थिती आहे. म्हणून त्यांचंही अभिनंदन करतो आणि जो आरोपी सापडेल त्याचा जाहीरपणाने आम्ही निषेध केला. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर.
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.